पुण्यातील कॉलेजच्या त्या मजल्यावरच्या एका वर्गात कोणी डोकावून पाहिलं तर फळ्यावर काहीतरी लिहिणाऱ्या एका मुलाचा भेसूर आकृतीसारखा चेहरा दिसतो. पण डोळ्याच्या पापण्या मिटायच्या आत तो गायब होतो. तो भास नाही, एक आत्मा आहे. पुण्यातील या नामांकित कॉलेजमध्ये 2008 साली सतत नापास होत राहिल्यामुळे एका विद्यार्थ्यानं प्रचंड नैराश्यातून आत्महत्या केली. त्याचा आत्मा आजही कॉलेजच्या आवारात अडकलेला आहे. कॉरिडॉरमध्ये रात्री उशिरा चालताना त्याच्या हुंदक्याचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. कोणी धाडस करून त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर तो आत्मा अचानक हवेत विरून जातो. इथे कोणी रात्री अपरात्री भटकत असेल तर हा आत्मा त्यांना धक्का मारतो. याच कॉलेजमधील एक प्रोफेसर रात्री उशिरापर्यंत कॉलेजमध्ये काम करत बसलेल्या त्यांना सुद्धा हा भीतीदायक अनुभव आला होता. आता प्रश्न असा आहे की त्याचा आत्मा अजूनही याच कॉलेजमध्ये का अडकलाय? त्याला मुक्ती कधी मिळेल की आणखी काही काळ तो इथेच राहणार आहे? या प्रश्नांची उत्तरं आजही कोणाला सापडलेली नाहीत. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.